नमस्कार. आज आपण एका खूपच महत्त्वाच्या आणि खरं तर प्रत्येक पालकाला विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. आपल्या मुलांच्या आरोग्यासमोर एक नवं आव्हान उभं राहिलंय आणि त्यावर नुकतंच एक महत्त्वाचं संशोधन समोर आलंय. चला तर मग ते काय आहे हे सविस्तरपणे समजून घेऊया. सुरुवात करूया एका आकड्याने. फक्त 1%. हा आकडा कदाचित आपल्याला खूप लहान वाटेल, नाही का? पण या छोट्या आकड्यामागे एक मोठी आणि खरं सांगायचं तर चिंताजनक कहाणी दडलेली आहे. तर हा जो 1% आहे ना, हा म्हणजे गेल्या 20 वर्षांपासून दरवर्षी मुलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण किती वाढतंय हे दाखवतो. याचा सरळ सरळ अर्थ असा की प्रत्येक वर्षी हा धोका थोडा थोडा मोठा होतोय. पण मग सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो की असं का होतंय? आपल्या मुलांसोबत हे असं का घडतंय? या वाढीमागे नेमकी काय कारण आहेत? ठीक आहे, चला तर मग या पहिल्या भागात या समस्येची व्याप्ती किती मोठी आहे हे जरा खोलवर जाऊन समजून घेऊ. आता या आकडेवारीकडे जरा बघा. एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. मुलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरपैकी सर्वात सामान्य प्रकार कुठला असेल तर तो आहे ल्युकेमिया, म्हणजेच रक्ताचा कॅन्सर. एकूण जेवढी प्रकरणं आहेत त्यातली जवळपास 30% प्रकरणं एकट्या ल्युकेमियाची आहेत. यावरूनच आपल्याला या आजाराची गंभीरता लक्षात येते. मग या सगळ्यामागे फक्त अनुवांशिक कारणं आहेत का? तर संशोधनानुसार उत्तर नाही असं आहे. याची मुळं आपल्या आधुनिक जीवनशैलीत आणि बदललेल्या पर्यावरणात खूप खोलवर रुजलेली दिसतात. चला ती कारणं नेमकी कोणती आहेत ते पाहूया. पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपली मुलं काय खातायत. विशेषतः अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांमध्ये असणारे कार्सिनोजेन्स. आता कार्सिनोजेन्स म्हणजे काय? तर सोप्या भाषेत हे असे घटक आहेत जे आपल्या शरीरातल्या पेशींना नुकसान पोचवतात आणि कॅन्सरचा धोका वाढवू शकतात. म्हणजे बघा, खरी गोम इथेच आहे. हे जे सगळे पदार्थ आहेत ना, कृत्रिम रंग, प्रिझर्वेटिव्हज, प्रचंड साखर, हे सगळे मिळून आपल्या मुलांच्या शरीरात कॅन्सरच्या पेशींना वाढायला एक प्रकारे मोकळं रान देतात, एक पोषक वातावरण तयार करून देतात. आता वळूयात दुसऱ्या कारणाकडे. आणि हे कारण तर मुलांनी बाहेरचं अन्न खायला सुरुवात करण्याच्याही आधीपासून सुरू होतं. ते म्हणजे शेतीत वापरली जाणारी रसायनं. आणि गंमत म्हणजे ही समस्या फक्त फळं किंवा भाज्यांच्या सालींपुरतीच मर्यादित नाहीये. संशोधनातून असं दिसून आलंय की ही रसायनं आपल्या मुख्य धान्यांमध्ये अगदी गव्हापासून उसापर्यंत सगळीकडे खोलवर मुरली आहेत. तिसरा घटक तर आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलाय. तो म्हणजे मोबाईल आणि इतर उपकरणांमधून निघणारं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. मुलांचा वाढता स्क्रीन टाईम आणि या रेडिएशनचा त्यांच्या नाजूक विकसनशील मेंदूवर होणारा परिणाम हा संशोधकांसाठी एक मोठा चिंतेचा विषय बनला आहे. आणि सगळ्यात शेवटी एक असा शत्रू जो दिसत नाही पण आहे, तो म्हणजे वायुप्रदूषण. आपण जे हवेत श्वास घेतो त्यातले अतिसूक्ष्म कण थेट मुलांच्या रक्तप्रवाहात जातात आणि त्यांची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती आतून पोखरून काढतात. पण थांबा, हे संकट फक्त कॅन्सरपुरतंच मर्यादित नाहीये. कॅन्सरसोबतच मुलांमध्ये मधुमेह, ऑटिझम, ADHD आणि विशेषतः लठ्ठपणा यासारखे आयुष्यभरासाठी त्रास देणारे आजार खूप झपाट्याने वाढताना दिसतायत. आणि यातली सर्वात धक्कादायक गोष्ट कोणती असेल तर ती आहे वय. म्हणजे विचार करा, फॅटी लिव्हर किंवा हाय ब्लड प्रेशरसारखे आजार जे पूर्वी फक्त 40-50शीतल्या लोकांमध्ये दिसायचे, ते आजकाल डॉक्टर 10 ते 12 वर्षांच्या मुलांमध्ये पाहत आहेत. हे खरंच खूप गंभीर आहे. बरं, आत्तापर्यंत आपण समस्या काय आहे हे समजून घेतलं. आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, ते म्हणजे यावर उपाय काय. यावर संशोधनातून एक खूप सोपा उपाय समोर आला आहे. तो म्हणजे पदार्थांची अदलाबदल. चुकीच्या गोष्टी टाळा आणि त्याच्या जागी योग्य गोष्टी सुरू करा. ही स्लाईड आपल्याला काही एकदम साधे आणि सहज करता येण्यासारखे बदल सुचवते, जे आपण खरं तर आजपासूनच सुरू करू शकतो. उदाहरणार्थ, बाजारातली बिस्किटं आणि पांढरी साखर पूर्णपणे बंद करून त्याऐवजी सेंद्रिय गूळ किंवा खजूर वापरा. किंवा प्लास्टिकच्या बाटल्या आणि डब्यांऐवजी काचेची, तांब्याची किंवा स्टीलची भांडी वापरा. हे छोटे छोटे बदल खूप मोठा फरक घडवू शकतात. चला, आता शेवटच्या आणि महत्त्वाच्या भागाकडे येऊया, ज्यात फक्त काय करायचंय हे नाही, तर पालकांसाठी एक विचार, एक मानसिकता कशी बदलायची याबद्दल सांगितलंय. या संशोधनात एक खूप छान उपमा दिली आहे, जी पालकांची जबाबदारी अगदी स्पष्ट करते.
असं म्हटलंय की मुलाचं शरीर म्हणजे काय, तर एक अगदी नवीन कोरी करकरीत मशीन. आता विचार करा, या नव्या मशीनमध्ये जर आपण सुरुवातीपासूनच खराब, भेसळयुक्त इंधन टाकलं, म्हणजे जंक फूड, आणि त्याची नीट देखभालही नाही केली, तर काय होईल? साहजिकच त्या मशीनचं आयुष्य कमी होणार. म्हणजे आपण आपल्या मुलांना जे काही खायला घालतोय तेच त्यांचं भविष्य ठरवतंय. तर निरोगी भविष्याची पायाभरणी 3 महत्वाच्या पायऱ्यांवर अवलंबून आहे. पहिली पायरी तर गर्भातच सुरू होते, म्हणजेच आईचा शुद्ध आणि सेंद्रिय आहार. दुसरी पायरी आहे मुलांचा निसर्गाशी, मातीशी संपर्क वाढवणे, ज्यामुळे त्यांची नैसर्गिक प्रतिकारक शक्ती वाढते. आणि तिसरी, सर्वात महत्वाची पायरी म्हणजे शक्य असल्यास थेट शेतकऱ्यांकडून रसायनमुक्त अन्न मिळवण्याचा प्रयत्न करणे. तर ह्या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय? आपल्या या धावपळीच्या फास्ट जीवनशैलीमुळेच या समस्या निर्माण झाल्या आहेत. आणि यावरचा उपाय कुठे बाहेर नाही, तर आपल्याच पारंपरिक ज्ञानामध्ये दडलेला आहे. पुन्हा एकदा नैसर्गिक आणि साध्या जीवनशैलीचा स्वीकार करणे हाच यावरचा खरा मार्ग आहे. हे सगळं विश्लेषण आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर आणून सोडतं, ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. पालक म्हणून आपण आपल्या मुलांच्या शरीराच्या या नवीन मशीनला नक्की कोणतं इंधन पुरवत आहोत